नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतच्या ग्राहक गप्पा या कार्यक्रमामध्ये मी शर्मिला रानडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या संविधानाने आपल्याला जगण्याचा हक्क किंबहुना सन्मानाने जगण्याचा हक्क प्रदान केलेला आहे. तर जगणं कसं असावं? जगणं सुंदर असावं, जगणं सुसह्य असावं, आनंददायी असावं. पण दरवेळेला हे असं होतंच का? अनेक व्याधींनी आपण ग्रस्त होतो किंवा अशा परिस्थिती येतात ज्या वेळेला आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. तर अशा वेळेला काय करायला हवं? परिस्थिती जेव्हा असते तेव्हा आपण मरण मागू शकतो का? सन्मानाने जगण्याचा अधिकार जसा आहे तसाच सन्मानाने मरण्याचा अधिकार सुद्धा आहे का? मंडळी, सुप्रीम कोर्टाने याच विषयावर काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत आपल्याला आणि त्याच्या अनुषंगाने बरंच काही चर्चा होती आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तर ह्याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चेसाठी आपण आज ज्या व्यक्तींना इथे बोलावलेलं आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर निखिल दातार. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर दातार हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते एक हेल्थ राईट ॲक्टिव्हिस्टसुद्धा आहेत. आपल्या वैद्यकीय कारकिर्दीसोबतच कायदेशीर भागांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर त्यामुळे ते डॉक्टर पण आहेत आणि वकिलीचा अभ्याससुद्धा त्यांचं झालेला आहे आणि बरंच कार्य त्यांनी या क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात केलेलं आहे. बऱ्याच PIL त्यांनी फाईल केलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज आपण करणार आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत की लिव्हिंग विल म्हणजे नेमकं काय, की कशा पद्धतीने ते करायचं, कुणी करायचं, कधी करायचं, ते केलं तर फायदा काय होतो किंवा त्याच्या अनुषंगाने आपल्या सरकारी काही नियम आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण उहापोह इथे करणार आहोत. तर सुरुवात करताना मला सगळ्यात पहिले हेच प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय आणि ह्याच्या पाठची जी थोडीशी बॅकग्राऊंड आहे ती तुम्ही जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा. धन्यवाद शर्मिला ताई. सगळ्यात पहिल्यांदा मुंबई ग्राहक पंचायतीने ह्या विषयावरती मला बोलायला बोलवलंय याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा, कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे आपण हा इथे चर्चेला घेतलं हे फारच चांगलं झालं. आपण सगळ्यांना आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या घरामध्ये हल्ली अनेक वेळेला अशी परिस्थिती असते की वृद्ध मंडळी असतात. बऱ्याच वेळेला ही मंडळी अशा परिस्थितीमध्ये असतात की दुर्धर आजारांनी ग्रस्त असतात, हॉस्पिटलमध्ये असतात, बऱ्याच वेळेला व्हेंटिलेटरसारख्या ट्रीटमेंट्सवरती असतात आणि परिस्थिती अशी निर्माण होते की एका लिमिटच्या नंतर, एका वेळेच्या नंतर मुळात मेडिकल ट्रीटमेंट्स किंवा वैद्यकीय उपचारांच्यामुळे त्यांचं जीवन लांबतं आहे का मृत्यू लांब ढकलला जातो आहे हेच कळेनासं होतं. आता अशा परिस्थितीमध्ये नातेवाईक मंडळी असतात. ती व्यक्ती जी असते ती तर बऱ्याच वेळेला कोमामध्ये असते, ती काही स्वतःचा निर्णय काही घेऊ शकत असते अशातला प्रकार नसतो. तिची शुद्ध हरपलेली असू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला काय हवं आहे आणि काय नको आहे सांगण्याची परिस्थिती नसते आणि मग इतर जे नातेवाईक असतात तर ते नातेवाईक आणि डॉक्टर आणि हॉस्पिटल ह्या सगळ्यांच्यामध्ये हा सगळा कार्यक्रम जो असतो तो चालू असतो. एका नातेवाईकाचं म्हणणं असं असतं की काही करू नका, ह्यांना ट्रीटमेंट करू नका. मग डॉक्टर म्हणतात की तुम्हाला ट्रीटमेंट नाही करायची तर मग तुम्ही रुग्णाला घ्या आणि घरी घेऊन जा. मग नातेवाईकांच्या समोर पुढचा प्रश्न असतो की घरी कसं घेऊन जाणार आणि गेल्यानंतर मग समाज काय म्हणेल पासून ते घरी मॅनेजमेंट कशी करणार पासून ते डेथ सर्टिफिकेट काय कसं काय मिळणार पर्यंत सगळे प्रॅक्टिकल प्रश्न त्यांच्यासमोर येतात. बरं, ट्रीटमेंट करावी म्हणावं तर डॉक्टरच स्वतः म्हणतात की आत्ता आम्ही ट्रीटमेंट जरी करत असलो तरी ह्यांना उपचार करून हे बरे खडखडीत होतील असं काय होण्यासारखं नाही आहे. म्हणजे एखादा लास्ट स्टेज कॅन्सरची असू शकते किंवा अल्झायमर सारखे रुग्ण असू शकतात किंवा वय खूप जास्त आहे 80-90 वर्ष असं सुद्धा असू शकतं. ह्या कात्रीमध्ये नातेवाईक, डॉक्टर, हॉस्पिटल, नातेवाईकांच्या घरातली मंडळी, त्यांची फायनान्शियल किंवा आर्थिक परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो रुग्ण हे ह्या सगळ्या चक्रामध्ये भरडले जात असतात आणि ह्याच्यावरती खरं म्हटलं जर का तर नेमकं काय करायचं
ह्याचं सोल्युशन कोणाच्याचकडे अवेलेबल नसतं. आणि नेमका ह्याच प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा लिव्हिंग विल असं म्हणतात. मला असं वाटतं मराठीमध्ये त्याला समर्पक शब्द नाही, म्हणून मी माझ्या दृष्टीने त्याला समर्पक शब्द सुचवला आहे, पूर्णविरामाचे इच्छापत्र. म्हणजे आपण जसं एखादं प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये स्वतःचं इच्छापत्र करतो, तसंच अशा परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर आपली स्वतःची त्याविषयीची भूमिका काय आहे. आपल्याला व्हेंटिलेटर लावावा का लावू नये, आपल्याला नळ्या खुपसाव्यात का खुपसू नये, ग्लुकोज द्यावं का देऊ नये, डायलिसिस करावं का करू नये, आपलं हार्ट जर का थांबलं तर तुम्हाला कल्पना आहे, आपण नेहमी पिक्चरमध्ये वगैरे बघतो ते शॉक देतात, अमुक करतात, CPR ज्याला आम्ही म्हणतो, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. तर ते मुळात द्यावं का देऊ नये आणि हे सगळं नेमकं काय असताना केलं जावं किंवा न केलं जावं ह्याविषयी जर का आपणच स्वतः जर का लिहून काढलं आणि आपल्याला स्वतःच्या शरीरावरचा जो हक्क आहे तो त्या शरीराला उगीचच्या उगीच वेदनांमधनं पुढे ते जाऊ नये पर्यायाने याची तजवीज जर का आपणच स्वतः करून ठेवली तर त्याच्यामुळे सगळेच प्रॉब्लेम पुढे क्लिअर होतील. त्यामुळे नातेवाईकांचंही मन साफ आणि क्लिअर राहील. नातेवाईकांमध्ये जर का तफावत असेल, कारण हे प्रकार खूप कॉमनली आम्ही बघतो की एक मुलगा म्हणतो की ट्रीटमेंट करू नका, एक कोणतरी इंग्लंड अमेरिकेतनं मुलगा येतो तो म्हणतो की आमच्याकडे तर काय अशा लोकांना टुणटुणीत करून 2 दिवसात घरीच पाठवतात. मग हे सगळे जे प्रकार असतात तर ह्या सगळ्या प्रकारावरती उत्तम उपाय आणि उतारा म्हणजे स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह, लिव्हिंग विल, इच्छामरणाचं पूर्णविरामाचं इच्छापत्र स्वतः बनवून ठेवणं. आत्तापर्यंत परिस्थिती अशी होती की लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे इनफॉर्मली, कोणी मुलांना सांगून ठेवलं आहे, कोणी आपल्या प्रॉपर्टीच्या विलमध्ये लिहून ठेवलं आहे, कोणी एका कागदाच्या चिटाऱ्यावर लिहून ठेवलं आहे, कोणी दुसऱ्या कोणाला सांगितलं. असे इन्फॉर्मल प्रकार होते, ते नव्हते अशातला भाग नाही, पण ते इन्फॉर्मल होते ना, त्याला कायदेशीर काही पाठबळच नव्हतं. त्यामुळे जरी तसं असलं तरी कोणी कोणाला सांगितलं, त्याचं प्रूफ काय, खरं काय खोटं काय कोणालाच काही माहीत नव्हतं. तर सुप्रीम कोर्टाने, जे तुम्ही म्हणाला, तर सुप्रीम कोर्टाने त्यांनी ह्या जे काही जजमेंट त्यांनी दिलं, ऑर्डर जी काय दिली, त्याच्यामध्ये त्याला नैतिक आणि कायदेशीर प्रकारचं पाठबळ आता दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रचंड मोठी व्यवस्था संपूर्ण भारतभरामध्ये निर्माण होते आहे. मला इथे विशेष करून सांगायला असं आवडेल की अजूनही अशी परिस्थिती नाही आहे जसं आपण युरोपमध्ये वगैरे वाचतो की मध्यंतरी न्यूज आली होती, पेपरामध्ये बातमी आली होती की इंग्लंडच्या कोणतरी पंतप्रधान, भूतपूर्व पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नींनी जाऊन गोळी घेतली, इंजेक्शन घेतलं आणि प्राणत्याग केला. तर तशी सोय आपल्याकडे अजूनही अवेलेबल नाही. त्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये ॲक्टिव्ह युथनेसिया असं म्हणतो. तर ती आपल्या देशामध्ये संमत नाही, कायदेशीरदृष्ट्या संमत नाही. तशा प्रकारचं इच्छामरण आपल्याकडे अजूनही अवेलेबल नाही, ह्या घटकेला अवेलेबल नाही. परंतु पॅसिव्ह युथनेसिया म्हणजे निष्क्रिय इच्छामरण, म्हणजे आपण ज्याला आम्ही म्हणतो की विथहोल्डिंग ऑर विथड्रॉईंग लाईफ सपोर्ट्स असं ज्याला आपण म्हणतो, की अशा प्रकारच्या अननेसेसरीली लांबवणाऱ्या उपचार पद्धती टाळण्याचा अधिकार मात्र सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे. त्याच्यासाठी एक फ्रेमवर्क दिलेला आहे. तर त्या फ्रेमवर्कच्या अंडर जर का आपण राहिलो तर आपण हा अधिकार प्राप्त करू शकतो. आणि त्याच्यातलीच पहिली स्टेप म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे पूर्णविरामाचं इच्छापत्र स्वतः बनवून ठेवणे. छान माहिती दिली सर. पण आत्ता मला सांगा की सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये सगळ्यात पहिले हे पॅसिव्ह युथनेशिया जे तुम्ही आत्ता सांगितलं त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 23 मध्ये त्या नियमावलीमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. पण आता ह्याची अंमलबजावणी होताना दिसतेय का? आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ते गाईडलाईन्स इश्यू केलेले, तर तुम्हाला PIL दाखल करण्याची काय गरज पडली त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. नाही, तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात. कारण की खरं म्हटलं जर का तर सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिल्याच्या नंतर खरं म्हणजे वेगळी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करण्याची खरी काहीच गरज नव्हती. पण प्रत्यक्षात घडलं असं की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टने त्यांची एक फायनल ऑर्डर दिली, तर ती ऑर्डर दिल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा मी माझं स्वतःचं पूर्णविरामाचं इच्छापत्र बनवलं. अरे वा. आणि म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्याप्रमाणे भारतातली मी पहिली व्यक्ती असेल की ज्यांनी सुप्रीम कोर्टच्या त्या म्हणजे निकषांप्रमाणे स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलेली कदाचित मी पहिली व्यक्ती असेल, असंच म्हणजे पेपर म्हणतात असं.
आता प्रश्न असा झाला की जी आपण ते जे काय फ्रेमवर्क दिलंय सुप्रीम कोर्टाने, त्याचं जर का आपण वाचन केलं समजा जर का, तर आपल्या असं लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की नागरिकांनी काय कामं करायची आहेत, जसं की स्वतःचं पूर्णविरामाचं इच्छापत्र बनवणे आणि सरकारने काय व्यवस्था बनवायची आहे ह्याच्या अंमलबजावणीसाठी. तर झालं असं की मी माझं इच्छापत्र तर बनवलं, पण इच्छापत्र बनवताना मला बऱ्याच अडचणी आल्या. अडचणी म्हणजे उदाहरणार्थ की जसं कोर्टाने म्हटलंय त्याप्रमाणे मी माझं इच्छापत्र बनवलं आणि मी पहिल्यांदा अगोदर नोटरायझेशनसाठी गेलो. पण नोटरी बाईंच्याकडे गेल्यानंतर नोटरी म्हणाले की अहो मी माझ्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये असं पूर्वी डॉक्युमेंटच केलेलं नाही. मला त्यांना समजावून सांगायला लागलं की बाबा तुम्ही केलेलं नाही ह्याच्यात काय आश्चर्य नाही, मी पण पहिल्यांदाच आहे भारतातला, त्यामुळे तुम्ही पण पहिल्यांदाच आहात भारतातल्या. त्यामुळे तिथून सुरुवात झाली. म्हणजे वकिलांना सुद्धा ह्याच्याविषयी काही कल्पना नव्हती अगोदर. नोटरी झाल्याच्या नंतर जे सुप्रीम कोर्टाचं फ्रेमवर्क आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी असे सरकारला खरे आदेश दिले आहेत, प्रत्येक राज्य सरकारला असे आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांच्याकडे एक यंत्रणा बनवायला पाहिजे, त्यांनी एक कस्टोडियन नेमायला पाहिजे प्रत्येक ठिकठिकाणी, ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत सगळ्या स्तरांवरती त्यांनी खरं म्हणजे एक ऑफिसर नेमायला पाहिजे कस्टोडियन नावाचा, की ज्या ठिकाणी आपण आपले ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवल्याच्या नंतर त्याची एक कॉपी जाऊन त्या कस्टोडियनकडे द्यायची. म्हणजे आपण रजिस्ट्रेशन कसं करतो डॉक्युमेंटचं, थोडक्यात तसा प्रकार साधारणतः. मग मी कमिशनर मुंबईचे तेव्हाचे जे होते तत्कालीन इक्बाल चहल साहेब होते त्यावेळेला, मग त्यांच्याबरोबर मी बराच पत्रव्यवहार वगैरे केला की बाबा तुम्ही काय कस्टोडियन नेमलेला आहे असं दिसत नाही आहे वगैरे वगैरे, कोर्टाची ऑर्डर पाठवली त्यांना वगैरे वगैरे सगळं झालं. मग त्यांच्याकडनं काय उत्तर आलं नाही म्हणून मग मी वेगवेगळ्या प्रकारचे RTI फाईल केले, म्हणजे सरकारच्या सगळ्या डिपार्टमेंट्सकडे, महाराष्ट्र सरकारच्या वगैरे वगैरे. आणि या सगळ्यामधनं मला एकंदरीत असं लक्षात आलं की ह्या सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी प्रत्यक्षात आपल्याकडे झालेली नाही. त्यामुळे आपल्याकडे फक्त अत्यंत उत्तम असा सुप्रीम कोर्टची ऑर्डर नावाचा अत्यंत उत्तम असा कागदी घोडा आहे, परंतु तो जमिनीवरती अजूनपर्यंत अवतरलेला नाही. मग जर का तो अवतरला नसेल तर त्याला आणावा लागेल जमिनीवरती, आणि म्हणून मग ह्याच्यासाठी म्हणून मी असं ठरवलं की आपण स्वतःच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करावी. आणि मग प्रश्न असा आला, म्हणजे गमतीचा भाग असा त्यातला थोडासा, की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आर्ग्यू करण्यासाठी तुम्हाला वकील लागतो. आता माझा जरी वकिलीचा अभ्यास झाला असला तरी माझ्याकडे काय वकिलीची सनद नाही, कारण मी डॉक्टर आहे, म्हणजे मी दोन मेडिकल प्रोफेशनलचं एकत्र नाही घेता येत. मग ते म्हणाले की अहो तुम्हाला हवं असेल जर का तर आम्ही वकील देऊ तुम्हाला, म्हणजे कोर्ट म्हणाला की आम्ही तुम्हाला आमच्या लिगल एडकडनं वकील देतो पण तुम्ही वकील द्या. तर मी म्हटलं की मला काय वकील द्यायचा नाही. मग शेवटी त्यांची काहीतरी एक रूल आहे हायकोर्टाचा की त्याच्यामध्ये 2 ज्युडिशियल ऑफिसर त्या पेटिशनरचा इंटरव्ह्यू घेतात, आणि त्यांना जर असं लक्षात आलं की ही व्यक्ती आर्ग्यू करू शकते, सक्षम आहे, तर त्याला ते अलाउ करतात. मग मी तसा इंटरव्ह्यू दिला आणि त्यांची तशी परवानगी मिळवली, आणि मग ती परवानगी मिळवल्याच्या नंतर मग मी स्वतः ही आर्ग्यू करायला सुरुवात केली PIL. आणि मला असं वाटतं त्याचा फायदा झाला पुष्कळ. याचं कारण असं की शेवटी कसं आहे की मी डॉक्टर पण आहे, त्यामुळे मला त्यातला वैद्यकीय भाग पण कळतो. बरं, मी स्वतःचा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलेला आहे, त्याच्यामुळे आय हॅव गॉट माय स्किन इन द गेम ज्याला म्हणतो, तर तसाही विषय आहे. तर त्या सगळ्याचाच एकंदरीत फायदा झाला, आणि त्याच्यामुळे एक बऱ्यापैकी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ही व्यवस्था आता जमिनीवर उतरते आहे कोर्टाच्या इंटरव्हेन्शनमुळे, हायकोर्टाच्या इंटरव्हेन्शनमुळे, माझ्या PILमुळे. असं सांगायला तुमच्या सर्व ऐकणाऱ्या लोकांना सांगायला मला विशेष आनंद वाटेल की ॲक्च्युली तशा प्रकारची यंत्रणा आता आपल्याकडे मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. आता त्याचा वापर करायचा, कसा करायचा, कोणी करायचा, किती करायचा, आपल्या प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून. महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर काही GR पण काढलेला आहे आणि नेमणुका सुद्धा केलेल्या आहेत. पण डॉक्टर, हा विषय आता जो तुम्ही सांगताय की ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह लिहायचं, तो तसं कागद बनवून तो कुठेतरी कस्टोडियनकडे जमा करायचा, आपल्या भारतामध्ये जे अवेअरनेस लोकांना आहे, मेडिकल फील्डबद्दलचं अवेअरनेस आहे, बेसिकली त्यांना उपचार पद्धतींविषयी तेवढं अवेअरनेस नाही. तर अशी परिस्थिती असताना एखाद्या व्यक्तीने आपलं ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह हे लिहून ठेवावं, हे कसं आपण साध्य करू शकतो? तुम्ही म्हणता प्रश्न बरोबर आहे, पण गमतीचा भाग असा आहे की आपल्याकडे आपण भारतामध्ये हा विषय बोलतोय,
परंतु जगभरामध्ये ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह लिहिण्याची पद्धत अनेक वर्षांपासून अवेलेबल आहे खरं म्हटलं जर का म्हणजे अगदी सगळ्या प्रगत देशांमध्ये ती अवेलेबल आहे. पण तिथले काय सगळे नागरिक काय डॉक्टर नाही आहेत ना, तरी सुद्धा त्यांच्याकडे ती पद्धत रूढ आहे. म्हणजे तुम्हाला जरी वैद्यकीय ज्ञान नसलं तरी सुद्धा त्या पद्धतीने लोक तिकडे रेग्युलरली हे काम करतायत. म्हणजे याचा अर्थ असा की समजा जर का आपण एका पद्धतशीर प्रमाणे जर का समजा आवश्यक तेवढी माहिती जर का एक कॉमन माणसापर्यंत जर का पोचवली तर ते त्या प्रकारचं डॉक्युमेंट तयार करू शकतात. मग वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचे ड्राफ्ट्स अवेलेबल आहेत. जसं मी इथे केलंय की जसा माझा जो ड्राफ्ट आहे अवेलेबल, म्हणजे माझा ड्राफ्ट जो आहे तो काय अगदी अप्रतिमच आहे असं माझं काही म्हणणं नाही आहे, परंतु माझा जो ड्राफ्ट आहे तो मी माझ्या वेबसाईटवरती मोफत विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल करून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्याला करायचं असेल त्याला बाबा कोणी वकील नेमायला पाहिजे का काही आवश्यकता नाही आहे, त्यांनी माझ्या वेबसाईटवरती जावं. माझी वेबसाईट www.drnikhildar.com म्हणजे थोडक्यात म्हणजे DR डॉक्टर निखिल माझं पहिलं नाव, दातार माझं आडनाव .com ह्याच्यावरती जर का तुम्ही गेलात आणि तिथे क्लिक केलं तर तुम्हाला सरळ माझा ड्राफ्ट तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड झालेला सापडेल. त्याच्यात ज्यांनी त्यांनी आपापल्याप्रमाणे बदल करावेत आणि बदल करून त्याप्रमाणे त्याचा वापर करावा. त्यामुळे हा जो पहिला प्रश्न आहे तर त्याचं बऱ्यापैकी उत्तर आणि समाधान आत्ता मी माझ्या पद्धतीने लोकांसाठी शोधलेलं आहे. पण मला अशी अपेक्षा आहे की बऱ्याच संस्था, सरकार याच्यामध्ये प्रोॲक्टिव्ह भूमिका घेतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राफ्ट्स अवेलेबल करून ठेवतील. आणि शेवटी असं आहे की जर का आज म्हणजे ड्राफ्ट कसं लिहावा हा प्रश्न आपल्यासमोर आहे, पण आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येक व्यक्ती तोंडी आता म्हणतोच आहे की बाबा माझी जर का अशी अवस्था असेल, एका लिमिट पलीकडे 80 वर्षाच्या पलीकडे गेल्यानंतर मला बाबा जर का अल्झायमर झाला तर मला काय करू नका, मला जर का कॅन्सर झाला तर मला काय करू नका. मग हे तोंडी आपण बोलतोच आहोत की म्हणजे तोंडी बोलतोय तेच तर लिहायचं आहे. त्याच्यात काय अगदी लिहिण्यासाठी काय अगदी वेगळं प्रकांड पंडित मेडिकल नॉलेज आपल्याला असलं पाहिजे अशी काय मुळात अपेक्षाच नाही. जे तोंडी म्हणतो ते लिहायचं एवढंच तर विषय आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे थोड्याफार जुजबी माहितीच्या आधारे आणि ह्या ड्राफ्टच्या आधारे कॉमन माणसाला सुद्धा स्वतःचा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा लिव्हिंग विल हे सहज बनवता येणं शक्य आहे. जगभरामध्ये तसं करतात लोक. ते वेगवेगळ्या प्रकारचे ड्राफ्ट आज जर गुगलवरती जाऊन जर का तुम्ही ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह टाकलं तर तुम्हाला वेगवेगळ्या देशांमध्ये असे अनेक बनवलेले ड्राफ्ट मिळतील. त्याचा वापर आपण करू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचं नॉलेज घेऊ शकतो आणि अशा प्रकारचा ड्राफ्ट आपण बनवू शकतो. आता जेव्हा आपण लिव्हिंग विल बनवलं, कस्टोडियनकडे पण जमा करून दिलं, तर त्याच्यानंतर पुढे कशा पद्धतीने त्या लिव्हिंग विलची अंमलबजावणी कधी सुरू होणार आणि कशा पद्धतीने होणार ह्याच्या संदर्भात थोडीशी माहिती सांगा. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की ज्या वेळेला मी म्हणजे कोर्टात होतो, ही जेव्हा केस चालली होती तर त्यावेळेला मला अजूनही आठवतं 5 मार्च किंवा 6 मार्चला 2024ला महाराष्ट्र सरकारने GR काढला आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही काहीतरी 300-350 ऑफिसर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अपॉइंट केलेले आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही जाऊन तुम्ही देऊ शकता. हा GR आल्याच्या नंतर 2-3 दिवसामध्येच मी तेव्हाचे जे कोणी कस्टोडियन म्हणून नेमलेली मंडळी होती आपल्याकडे, डॉक्टर भूपेंद्र पाटील आहेत F साऊथ वॉर्ड ऑफिसला, तेव्हा त्यांच्याकडे तो रोल दिला गेला होता सुरुवातीला. आता तो विकेंद्रित झालाय मुंबईमध्ये. मला इथे मुद्दामून सांगायला आवडेल की विशेषतः मुंबईमध्ये ह्या घटकेला आपल्या प्रत्येक वॉर्डामध्ये जो मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ असतो, बरोबर, तर तो आता कस्टोडियन आहे. म्हणजे आपल्याला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या वॉर्डाच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथे जो मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ जो असतो त्याच्याकडे आपण आपलं डॉक्युमेंट द्यायचं, कारण त्या सगळ्यांना कस्टोडियनचा दर्जा ह्या घटकेला देण्यात आलेला आहे. तेव्हा अर्थात तसं नव्हतं. त्यावेळेला 1-2च ऑफिसर, डॉक्टर वर्षा पुरी म्हणून होत्या, आहेत म्हणजे अजूनही, त्यांच्याकडे आता तो रोल नाही आहे. फक्त भूपेंद्र पाटील साहेब होते, तर ह्या लोकांना ते कस्टोडियन म्हणून नेमलं होतं. जेव्हा मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो तर त्यावेळेला परिस्थिती अशी होती की त्यांना सुद्धा आदल्याच दिवशी ती ऑर्डर मिळालेली होती GR. त्यामुळे ते म्हणाले मला सुद्धा माहिती नाही ह्याच्याविषयी काय. मग म्हणजे इथून आम्ही सुरुवात केली बेसिकली. मग त्याच्यात अनेक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, अजूनही आहेत, काही प्रमाणात सुटलेत, काही प्रमाणात आहेत. जसं की कस्टोडियनचं सील पाहिजे, किंवा जसं की त्या संपूर्ण ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही एका माणसाला कोणालाही जर विचारलं, कुठल्याही ऑफिसला विचारलं बाबा इकडे कस्टोडियन कुठे, कोणालाच माहित नाही कोण कस्टोडियन, कसला कस्टोडियन, बरोबर.
तर असे बरेच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होते. आता बऱ्यापैकी ते प्रॉब्लेम हळूहळू सुटत चाललेले आहेत. पण तरी सुद्धा अजून एक मोठा प्रश्न अजूनही त्याच्यामध्ये आहे. जसं उदाहरणार्थ की मी आज समजा हे डॉक्युमेंट दिलं आणि सध्याच्या ऑफिसरने ते डॉक्युमेंट ॲक्सेप्ट केलं, सही केली वगैरे वगैरे. पण आज मी काय आज मरणासन्न अवस्थेत नाही आहे ना. म्हणजे मी तसा जेव्हा होईन तेव्हा मे बी 20, 25, 30 वर्ष कितीतरी गेलेली असतील त्यावेळेला. मग तेव्हा जर का माझ्या मुलांनी जर का डॉक्टरला देऊन दाखवलं की बा यांनी 30 वर्षापूर्वी एका भूपेंद्र पाटील नावाच्या ऑफिसरकडे हे दिलेलं आहे, तर तो डॉक्टर ते डॉक्युमेंट बरोबर आहे का नाही, खरं आहे का नाही, त्याची सत्यासत्यता कशी पडताळून पाहणार. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या सगळ्याचं डिजिटायझेशन व्हायला पाहिजे, गरजेचं आहे. की जेणेकरून एका ठराविक वेबसाईटवरती जाऊन म्हणा हे म्हणा अशा प्रकारे बाबा हो हे अशा प्रकारचं डॉक्युमेंट आहे का हे शोधता यायला पाहिजे. पण तशी व्यवस्था आपल्याकडे अजूनपर्यंत अवेलेबल नव्हती. म्हणूनच माझी PIL पुढे चालत राहिली आणि शेवटी त्याच्यानंतर सरकारला हे आदेश देण्यात आले की तुम्हाला या अशा प्रकारचं डिजिटाईज्ड पद्धतीने हे सगळं बनवावं लागेल. त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारचं काम चाललेलं आहे. त्यांनी काही त्याच्यावरती म्हणजे वेबसाईटसारखं म्हणा किंवा ॲपसारखं म्हणा त्यांनी बनवलेलं आहे आणि मला असं सांगण्यात आलेलं आहे की ते ॲप लवकरच अवेलेबल होईल. अरे वा. अर्थात हायकोर्टात त्यांनी जी काही मुदत दिली होती त्या हिशोबाप्रमाणे 19 ऑगस्ट 2025 पर्यंत ते सगळं बनणं अपेक्षित होतं. आता ऑगस्टला ओलांडून आता आज आपण रेकॉर्ड करतोय त्याला 3 महिने पुढे गेले. म्हणजे त्यामुळे तसं म्हटलं जर का तर हायकोर्टाच्या ऑर्डरचं त्यांनी उल्लंघनच केलेलं आहे खरं म्हटलं जर का तर. पण माझी अशी अपेक्षा आहे की ते लवकरच अवेलेबल व्हायला पाहिजे लोकांसाठी. आणि जर नाही अवेलेबल झालं तर मग मला पुन्हा पुढचा मार्ग त्याच्यावरती जो काय असेल कायदेशीर तर तो मला घ्यावा लागेल. त्यामुळे हा लढा जो आहे हा थोड्याफार प्रमाणात असं मी म्हणेन की अर्धवट म्हणजे चांगल्यापैकी जिंकलेला जरी असला तरी त्याला पाठपुरावा करत राहावा लागेल. कारण ती पूर्ण सिस्टम जोपर्यंत बसत नाही बनत नाही तर तोपर्यंत तो लढा काय आपला म्हणजे माझा तरी तो काय लढा थांबणार नाही आहे याची खात्री नक्कीच आहे. पण ॲट द सेम टाईम हा एक खूप मोठा प्रश्न जेव्हा मला म्हणजे मी जेव्हा जातो ह्या मीटिंग्सना किंवा असा तर त्यावेळेला लोक म्हणजे त्यावेळेला कसं असतं की सरकारकडनं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो तुम्ही एवढं सगळं करताय किती लोकांना इंटरेस्ट आहे, किती लोकांनी आजपर्यंत बनवलंय. बरोबर आहे. आता मुंबई मध्ये तरी मला वाटतं शेवटचा काउंट जवळजवळ काहीतरी 70-80चा होता मुंबईमध्ये. आणि कमिशनर साहेब सुद्धा चकित झाले. 70-80 लोकांनी प्रत्यक्षात बनवले मुंबईमध्ये अशी परिस्थिती होती. पण तरी सुद्धा 70-80 मुंबईच्या दृष्टीने पाहायला गेलं तर का प्रमाण पुष्कळ कमी आहे. नगण्य. आणि लोकांचं कसं असतं लोक म्हणतात हो ते सगळं आधी पूर्ण सगळं होऊ दे सगळं व्यवस्थित मग आपण करू. तर तसं ते होण्यासारखं नाहीये. कारण जर का आपल्याला एखादा हक्क जर का हवा असेल समजा आणि मी हे खरं म्हणजे ग्राहक च्या मंचावर नाही म्हणताच कामा नाही. कारण की हक्कांसाठी लढणारे तुम्ही भारतातले म्हणजे वरच्या श्रेणीतली मंडळी आहेत सगळी तेव्हा असं नाही म्हणता कामा खरं म्हणजे. पण इव्हन ह्याही हक्कांसाठी आपण जर जागरूक नाही राहिलो आणि आपण जर का तो हक्क डिमांडच जर का नाही केला समजा जर का तर व्यवस्था हलणार नाही आणि आपल्याला तो हक्क मिळणार नाही. त्याच्यामुळे जे काय आहे त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन आपण आपली जर आता ज्याला त्याच्यात विश्वास असेल म्हणजे एखादा जर का म्हणाला की मला ही पद्धत काय मान्यच नाही तर विषयच संपला ना. ते काय कंपल्शन थोडी आहे कोणावरती किंवा तुम्ही हे केलंच पाहिजे असं काही हिशोब थोडी आहे. पण जर का तुम्हाला असं वाटत असेल मनापासून की बाबा आपण खरंच हा हक्क प्राप्त केला पाहिजे आपल्यासाठी आणि नातेवाईकांची पण सुटका केली पाहिजे आणि स्वतःची पण सुटका केली पाहिजे या अनाठायी त्रासापासून पुढे तर आपण आपला म्हणजे लिव्हिंग विल बनवलं पाहिजे आणि ते सबमिट केलं पाहिजे. त्याची कॉपी आपल्याकडे ठेवली पाहिजे. आपले जे कोण पुढच्या पिढीतले नातेवाईक असतील म्हणजे वयाने कमी असणारे नातेवाईक आपल्यापेक्षा श्रेष्ठांना देऊन काही उपयोग नाही. आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या नातेवाईकांकडे कॉप्या देऊन ठेवल्या पाहिजे 3-4 लोकांना. बरं मी मगाशी बोलताना ह्या 2-3 मुद्दे छोटे छोटे राहिले तर इथे सांगतो. ॲडव्हान्स डिरेक्टिव्हमध्ये आपण नावं लिहायची आहेत की बाबा मी जर का कम्युनिकेट करू शकण्याच्या परिस्थितीत नसलो तर कोणी हा अधिकार किंवा कोणी हा निर्णय घ्यायचा आहे. मग साधारणपणे ते काय मित्र असतील मुलं असतील मुलगी असेल काय जे असेल बायको असेल जे काय असेल ते म्हणजे तशी 2-3 नावं आपल्याला लिहायची असतात त्याच्यामध्ये. तर निदान त्या लोकांकडे तरी आपण त्यांच्या कॉप्या देऊन ठेवल्या पाहिजेत किंवा आपण जर का अशा अवस्थेत असलो तर ह्या मंडळींनी स्वतःची अक्कल न वापरता म्हणजे दे हॅव टू पुट देमसेल्फ इन टू माय शूज. आणि जर माझं ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर अशा प्रकारचा असेल तर त्या दृष्टिकोनाचा आदर ठेवून त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन हे म्हणायला पाहिजे की डॉक्टर तुम्ही आम्हाला जे काय म्हणतात की बाबा ही इज ॲट अ पॉईंट ऑफ नो रिटर्न
असं जे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, तर त्याच्यावरती माझ्या वडिलांनी, आईनी वगैरे वगैरे ह्या अशा प्रकारचं डॉक्युमेंट बनवलेलं आहे, हे घ्या डॉक्युमेंट, ह्याप्रमाणे पुढची कारवाई करा, असं आपण त्या नातेवाईकांना पण सांगणं गरजेचं आहे. त्यांना पण समजावून सांगणं गरजेचं आहे की तुम्ही या प्रकारे निर्णय घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील वगैरे वगैरेचा विचार करता कामा नये. आणि हे डॉक्युमेंट जर का असेल ना, तर त्याचा प्रचंड परिणाम डॉक्टरांवरती पडतो. आणि मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मी हे सांगू शकतो, कारण आम्हाला डॉक्टरांना सुद्धा काम करत असताना आम्हाला नेहमी मनामध्ये भीती असते की बाबा आपण अशा प्रकारचे निर्णय अमुक व्यक्तीला अमुक नातेवाईकाच्या म्हणण्याप्रमाणे करतो, पण तमुक उद्या उभा राहिला आणि जर का तो म्हणाला की बाबा नाही मला हे मान्य नाही, आता डॉक्टर म्हणून मी हे कसं ठरवणार की बाबा हा मुलगा वरचढ का हा मुलगा वरचढ, ही मुलगी वरचढ का तो वर, हे कसं काय ठरवणार मी? तर त्याच्यामुळे जर का त्या व्यक्तीचं डॉक्युमेंट जर का असेल ना, तर डॉक्टरांना सुद्धा निर्णय घेताना एक पाठबळ मिळतं किंवा हो आपण जे करतो त्याला एक म्हणजे काय म्हणतात त्याला एक कायदेशीर त्याला एक मान्यता आहे. आणि त्याच्यामुळे ते सुद्धा तशा प्रकारचा निर्णय इझिली घेऊ शकतात किंवा ते सुद्धा तसा निर्णय घेताना मागे पुढे बघणार नाहीत. आणि शेवटी त्याचा फायदा हाच होईल की बाबा डेथ सर्टिफिकेट मिळण्यापासून किंवा इवन पेन रिलीफ देण्यापासून, कारण नाहीतर हा एक मोठा प्रश्न असतो, कारण तुम्ही त्यांना व्हेंटिलेटर काढलं मग काय करणार? बरं, डॉक्टरांची आता सध्याची परिस्थिती अशी आहे आमची की आमचं जे कोड ऑफ मेडिकल एथिक्स आहे, तर आमच्या कोड ऑफ मेडिकल एथिक्समध्ये असं लिहिलं आहे चक्क की तुम्ही जर का ब्रेन डेड नसाल, तुम्ही म्हणजे रुग्ण जर का ब्रेन डेड नसेल, फ्लॅटलाईन आली पाहिजे, आणि त्याच्याशिवाय नुसतं ब्रेन डेड नाही, ब्रेन डेड असून त्याच्याशिवाय त्यांनी स्वतःचं ऑर्गन जर का डोनेट करायचं ठरवलं असेल, असं दोन्ही जर का असेल तरच तुम्ही त्याचा व्हेंटिलेटर काढू शकता, अदरवाईज तुम्ही त्याचा व्हेंटिलेटर काढू शकत नाही. म्हणजे आमच्या कोड ऑफ मेडिकल एथिक्समध्ये सुद्धा बदल करण्याची गरज आहे. डॉक्टरांचं सुद्धा प्रबोधन करण्याची गरज आहे, रुग्णांचंच नाही डॉक्टरांचंही करण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या वरती जे काय कायदे आहेत त्याच्यातही बदल करण्याची गरज आहे. आणि याच्याचसाठी म्हणून माझ्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये आमचं जे कोड ऑफ मेडिकल एथिक्स बनवणारे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, म्हणजे आता त्याला आम्ही नॅशनल मेडिकल काउन्सिल म्हणतो, तर त्यांना सुद्धा मी पार्टी बनवलेलं आहे. म्हणजे मी स्वतः डॉक्टर आहे, माझं रजिस्ट्रेशन त्यांच्याच ह्याच्यातनं येतं, त्यांनाच मी पार्टी पण बनवलेलं आहे की बाबा तुम्ही या कोड ऑफ मेडिकल एथिक्समध्ये तशा प्रकारचे आवश्यक ते बदल करा जेणेकरून हा मेसेज डॉक्टरांपर्यंत जाईल किंवा हो या सगळ्याला एक नैतिक कायदेशीर पाठबळ आहे, आणि मग त्याप्रमाणे डॉक्टर सुद्धा त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतील. तर त्याच्यामुळे ती एक पूर्ण समाजाची व्यवस्था घडवण्याचं काम आहे, कार्य, आणि त्याची कुठेतरी सुरुवात झालेली आहे असं नक्कीच म्हणायला हरकत नाही. नक्कीच तुम्ही करताय ते अगदी जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखंच काम आहे. आणि मला एक सांगा की कुठल्याही व्यक्तीने जेव्हा हे बनवायचं असेल, ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा लिव्हिंग विल किंवा तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर पूर्णविरामाचं इच्छापत्र, हे कधी बनवावं? व्हॉट इज द राईट टाइम टू मेक दिस डॉक्युमेंट? कधी बनवायचं ह्याला तसं खरं म्हटलं तर का काही उत्तर नाही तसं, पण एक साधारणपणे असं नक्कीच म्हणता येईल की एक साधारणपणे आपण मध्यम वयाला आल्यानंतर तरी नक्कीच बनवावं. म्हणजे निदान एक माझ्या मते 45-50च्या वयाला आल्यावरती तरी मला असं वाटतं, म्हणजे मी असं म्हणेन की साधारणपणे ज्या वेळेला मंडळी लोक आपलं लाईफ इन्शुरन्स काढण्याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी सजग होतात आपोआप, तर मला वाटतं ते वय असलं पाहिजे की जेव्हा साधारणपणे हा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे की आपण अशा प्रकारचं काहीतरी बनवून ठेवायला हवं. आता असं काय ते म्हणजे असं नाही आहे की बाबा समजा बरं आता आज समजा मी बनवलं समजा जर का, आणि मग समजा लोकांना असे काही प्रश्न असतात गमतीशीर की आज तुम्ही बनवलंय पण 20 वर्षानंतर मेडिकल गोष्टी एवढ्या ॲडव्हान्स होतील की ज्या गोष्टी आज दुर्धर आहेत तर त्या दुर्धर राहणार नाहीत, बरोबर? मग हरकत काहीच नाही, तुम्ही दर वर्षाला काय दररोज सुद्धा नवे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवू शकता. म्हणजे जसं आपल्या प्रॉपर्टीच्या विलच्या बाबतीत आहे की आज तुम्ही बनवलं तरी काय बदलू शकत नाही अशातला काही भाग नाहीये. म्हणजे लोकांना ती पण भीती असते ना, विलच्या बाबतीत पण ती भीती असते की अहो आज मी प्रॉपर्टी मुलाच्या नावाने लिहून ठेवली आणि 20 वर्षानंतर मुलाचं माझं नाही पटलं, मग कसं काय होईल? मग तुम्ही बदलू शकता ना विल. मग तसंच ह्याचं सुद्धा आहे, तुम्ही ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह दररोज बदलू शकता हवं असेल जर का तर. पण म्हणून आपण नस बनवणं हा काय त्याच्यावरचा उपाय नाही. बरं, बऱ्याच वेळेला असंही होतं की लोकांना आपल्याला एखादा दुर्धर आजार झालेला आहे हे आधी कळतं. म्हणजे असं काय अगदी म्हणजे आता कॅन्सर झाल्यानंतर तो एकदम काय आज कळला आणि उद्या एकदम तो माणूस गुल झाला असं काय होत नसतं. म्हणजे
आपल्याला निदान माहिती आहे आपल्याला काहीतरी आजार आहे असं म्हटल्यानंतर तरी आपल्याकडे वेळ आहे बनवण्याचा, मग तेव्हा तरी बनवावं कमीत कमी, बरोबर. तर त्याच्यामुळे त्याला बनवण्याचा उत्तम काळ कुठला असं काही उत्तर नाही त्याला, पण निदान मध्यमवयीन व्यक्तीने तरी ते बनवणं संयुक्तिक ठरेल असं म्हणायला हरकत नाही. हल्ली बरेच लोक देहदान आणि अवयवदाना बाबतीत खूप जरा जागरूक झालेले आहेत. तर अशा काही त्यांच्या इच्छा असतील तर त्यासुद्धा त्यांनी लिव्हिंग विलमध्ये लिहाव्यात का? हा तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारत, आणि खरं म्हटलं समजा जर का तर तसं करायला काहीच हरकत नाही, माझ्या मते तरी काही हरकत नाही. पण मी ह्याच्या विरुद्ध एक डायगोनली ऑपोजिट सुद्धा मत ऐकलं, बरोबर. आणि ते मत अशा प्रकारचं होतं की असं होईल का की एखाद्या व्यक्तीने स्वतःचं देहदान किंवा देहदान म्हणण्यापेक्षा अवयवदान करून ठेवलेलं आहे, आणि मग अवयवदान करून ठेवलेलं आहे म्हणून डॉक्टरांनी हॉस्पिटलनी हो हे खरंच तशा पॉईंट ऑफ नो रिटर्नला आहेत, बरोबर आहे, असं सांगितलं रुग्णांना, तर असं होईल का, असा एक प्रश्न काही मंडळींनी काही लोकांनी मला विचारला, बरोबर. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते तसं व्हायचं काही कारण नाही, असं जरी असलं तरी पण तसं काही प्रत्येकाने मानावं असं माझं काही म्हणणं नाही. त्यामुळे समजा जर का एखाद्याला असं वाटत असेल तर मग त्यांनी ते न करावा उल्लेख त्या बाबतीमध्ये त्याचा, हवं असेल समजा जर का तर. पण माझ्या तरी मते तसा म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल जरी असल्या तरी त्या शेवटी कुठेतरी एकत्र मिळणाऱ्या गोष्टी आहेत, आणि त्या दोन्ही म्हणजे एकाच एंडकडे जाणाऱ्या गोष्टी आहेत शेवटी, की म्हणजे आपण शेवटी एका चांगल्या पद्धतीने मृत्यूला सामोरे जावं की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लेश होऊ नयेत, कष्ट होऊ नयेत, बरोबर. आणि विचारच जर का केला म्हणजे आपण अगदी जर का आपल्या आध्यात्मिक दृष्टीने जरी विचार केला समजा तर आपल्याकडे वेगवेगळ्या अगदी म्हणजे जैनांमध्ये आहे संथारा नावाची परंपरा आहे, किंवा अगदी लोकांनी आपल्याकडे समाध्या घेणं म्हणा, हे म्हणा, प्रायोपवेशन म्हणजे असे आपल्याकडे काय असे दाखले नाही अशातला भाग नाही, पण ते करण्याची हिंमत सामान्य माणसामध्ये नसते, बरोबर आहे. म्हणजे आता मला जर का कोणी असं म्हटलं की तुम्ही अगदी उपास तापास करा, मी उपास एक दिवस पण नाही करू शकत, तर मी एवढा कसा उपास करा, म्हणजे तशी हिंमत कॉमन माणसात नसते. आणि म्हणून आपली अशी अपेक्षा असते की असे प्रॉब्लेम झाल्यानंतर वैद्यकीय उपचारांनी आपल्याला जमेल तेवढं पेन फ्री ठेवून, आपल्याला क्लेश न होता आपण एक सन्माननीय अशा प्रकारचा मृत्यू प्राप्त आपल्याला व्हावा, अशी आपली बेसिकली जुजबी अपेक्षा असते हे सगळं करत असताना. आणि हे असं करत असताना जर का आपल्या देहामुळे दुसऱ्या कोणाचा जर का प्राण वाचत असतील समजा जर का, तर ते का वाचू नयेत, ही पण त्याच्या मागची तितकीच इक्वली इम्पॉर्टंट अशा प्रकारची भूमिका आहे. तर त्याच्यामुळे माझ्या मते ह्या दोन गोष्टी पॅरलल नसून त्या एकत्र जाणाऱ्या गोष्टी आहेत, हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. पण काही लोकांच्या मते त्या पॅरलल गोष्टी आहेत असंही काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्यांनी त्यांनी त्याच्याविषयीचा निर्णय घ्यावा, बरोबर. हां, पण म्हणजे देहदानाचे किंवा अवयवदानाचा कायदा वेगळा आहे, त्याचे फॉर्म वेगळे आहेत. त्यामुळे असं म्हणू नये की आपण ह्याच्यात लिहिलंय म्हणून ते फॉर्म भरू नये असं आपण म्हणावं असं मला वाटत नाही, सध्या तरी म्हणावं असं वाटत नाही. हां, मे बी उद्या जर का सरकारने एखादा काही तशा प्रकारचा फॉर्म काढला कॉमन किंवा असं काही, तर ते भविष्यात काय होईल मला माहीत नाही. पण सध्या तरी ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या आपण एकत्र करायच्या असल्या तर आपण त्या करू शकतो, माझ्या मते त्या कराव्यात, पण तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरेचदा काय होतं ना डॉक्टर की काही लोक आपलं अवयवदान करायचं, देहदान करायचे फॉर्म भरून ठेवतात, पण ते घरच्यांना माहितीच नसतं. तर मग अशा वेळेला जेव्हा जर तुम्ही ॲडव्हान्स डायरेक्टिव्हमध्ये ही बाब पण मेन्शन करून ठेवली आणि त्याच्यात ते काही दाखले काही घालून ठेवले, तर मला वाटतं नक्की त्यांची जी इच्छा आहे ती अगदी पूर्णत्वास जाईल आणि त्यांच्या इच्छेचा मान ठेवला जाईल असं वाटतं. पण हा निर्णय जेव्हा आता एखादी व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये आहे की डॉक्टरांना आता निर्णय घ्यायचा आहे किंवा त्यांचं जे मत आहे त्यांनी मांडलेलं, त्यांची इच्छा जी त्यांनी व्यक्त केलेली आहे ती त्याचा अंमलबजावणी करण्याची जेव्हा वेळ येते, तर तेव्हा परिवारासाठी सुद्धा ही एक खूपच नाजूक बाब असते. इमोशन्स असतात तिथे आणि त्या व्यक्तीची इच्छा आणि इतर जे क्लोज फॅमिली असते त्यांचे इमोशन्स, आणि परत मग डॉक्टर जेव्हा सांगतात की नाही आता काही पुढे यांना होऊ शकणार नाही, ट्रीटमेंट काही नाही आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालणं तितकंसं सोपं नाही आहे. तर
ह्या परिस्थितीला तयार किंवा सामोरं जाण्यासाठीचं काही मला वाटतं की एक इमोशनल त्यांचं अपलिफ्टिंग करणं किंवा त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी काय करायला हवं ह्याच्यावर परिवारामध्ये चर्चा व्हायला हवी. सामाजिक स्तरावर तर आहेच आहे की आपल्याला ह्याच्यावर जास्त बोललं गेलं पाहिजे. अजून अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. तुम्ही म्हणालात तसं डॉक्टरांचं आणि वकिलांचं सुद्धा प्रबोधन करणं गरजेचं आहे. पण मेन कारण परिवार त्याच्यात अफेक्ट होतो. तर परिवाराने कशा पद्धतीने स्वतःची तयारी करायला हवी की उद्या अशी परिस्थिती आली तर आपण कशा पद्धतीने पुढे जायला हवंय. हो, हा म्हणजे अगदीच प्रॅक्टिकली करेक्टच प्रश्न आहे, म्हणजे त्याच्यात तर काही वादच नाही. परत मी तेच म्हणेन की आपणही आज एक नवीन व्यवस्था बनवतोय, परंतु अशी व्यवस्था जगभरामध्ये प्रगत देशांमध्ये यापूर्वी पण म्हणजे एक्झिस्टिंग आहे. म्हणजे असं काही नाही की आपण काहीतरी जगात नवीन पहिल्यांदा काहीतरी घडवतोय, अशातला काही भाग नाही. त्यामुळे जर का जगात इतर लोकांच्या परिवारामध्ये काय त्यांच्या काय आईवडिलांविषयी त्यांना प्रेम नाही अशातला भाग नाही आहे. त्यामुळे जर का हे प्रॅक्टिकल निर्णय आता घेऊ शकतात, एक समाज व्यवस्था म्हणून जर घेऊ शकतात, तर ते आपल्याकडे न घेण्याचं काहीच कारण नाही. ती व्यवस्था आपल्याकडे नवीन आहे म्हणून आपल्याला त्याच्याविषयी मनात एक साशंकता असू शकते एखाद वेळेला. आपल्याकडे दुसरा फार महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे साधारणपणे मृत्यू या विषयावरती आपण बोलत नाही. म्हणजे माझ्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या नंतर मला काही लोक असे सुद्धा सांगणारे भेटले की बाकीचं सगळं सोडा, पण तुमच्या ह्या परत परत येणाऱ्या बातम्यांमुळे निदान आमच्याकडे दिवाणखान्यामध्ये ह्या विषयावरती किंवा डायनिंग टेबलवरती ह्या विषयावरती निदान चर्चा व्हायला लागली. कारण नाहीतर अशी परिस्थिती होती की एक मध्यम वयातली जी मंडळी होती की ज्यांचे आई वडील मे बी 90 वर्षाचे होते किंवा 80 वर्षाचे होते, तर ह्यांनी त्याविषयी बोलणं कसं करावं. आपल्या सुपर सिनियर सिटीजन्स असणाऱ्या नातेवाईकांच्या बरोबर कुठल्या पद्धतीने हे कम्युनिकेशन साधावं, कुठल्या पद्धतीने अशी व्यवस्था निर्माण झाली अशी जेन्युइन माहिती त्यांच्यापर्यंत पोचवावी, कुठल्या शब्दात पोचवावी, इतकं त्याच्याविषयी न बोलणं किंवा त्याच्यापासून दूर राहणं म्हणजे डोळे झाकून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, बरोबर आहे ना. एवढी जी काही परिस्थिती होती तर त्या परिस्थितीमध्ये बदल खरं म्हटलं जर का तर व्हायला लागलेला आहे. पण मी पुन्हा तेच म्हणेन की आपण इतर नातेवाईकांनी कसं काय बाबा ते करावं किंवा त्यांनी कशी चर्चा करावी वगैरे वगैरे हे आपण कशाला आपण स्वतः सांगावं ना. किंवा मला हे होता कामा नये माझ्या बाबतीमध्ये, त्यामुळे मी हे असं सांगतो आहे, मीच तुला डायरेक्शन देतोय की अमुक 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 गोष्टी तू करायच्या नाही आहेस किंवा तू करायच्या आहेस. त्यामुळे अशा पद्धतीने जर का अप्रोच जर का ठेवला ना जर का, तर बहुतांशी ठिकाणी हे प्रॉब्लेम सुटू शकतील. हां, आता त्या मुलांच्या दृष्टीने आपल्या आईवडिलांविषयी हा निर्णय घेणं हे थोडंसं अप्रिय ठरू शकेल का, मे बी ठरू पण शकेल. पण शेवटी कुठेतरी त्यांनाही हे वाटेल ना की जरी तो माझ्या दृष्टीने अप्रिय असला तरी माझ्या आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो त्यांना प्रिय आहे आणि माझं माझ्या आईवडिलांवरती प्रेम आहे. म्हणून त्यांनी जे माझ्यावर उत्तरदायित्व दिलेलं आहे काय की त्यांना जे प्रिय आहे ते मी करायचं आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतो आहे. तर असं कुठेतरी तर नक्कीच निर्माण होऊ शकेल. जसं आपण देवाच्या बाबतीत काय करतो, हे अमुक देवाला प्रिय म्हणून आपण काय त्याला वाहतो, ऑफर करतो, प्रसाद दाखवतो वगैरे वगैरे करतो ना. मग हे तसंच आहे ना प्रकरण. मला आवडतं का नाही हा मुद्दाच नाही. माझ्या आईवडिलांनी मला सांगितलंय की हे आमच्यासाठी करायचं आहे, हे मला करायला कर्तव्य दिलंय, मी ते कर्तव्य करतोय. तर अशा प्रकारे जर का त्या विषयाला आपण जर का तोंड फोडलं समजा जर का, तर मला असं वाटतं हा प्रॉब्लेम जितका वाटतो तितका कठीण होता कामा नये प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करत असताना. आता राहता राहिला प्रश्न डॉक्टरांचा. तुम्ही जर म्हणालात की अंमलबजावणी कशी काय होणार, तर सुप्रीम कोर्टाने जी काय तत्त्व दिलेली आहेत मार्गदर्शक तत्त्व, तर त्याच्यात त्यांनी क्लिअर कटच म्हटलेलं आहे की बाबा 3 डॉक्टरांची एक कमिटी असावी, अजून एक दुसऱ्या 3 डॉक्टरांची कमिटी असावी. बरं, डॉक्टरांच्या दृष्टीने आत्ता सध्या सुद्धा आमच्याकडे एक मेडिकल पार्लन्समध्ये डू नॉट रिससिटेट, ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्म डॉक्टर मंडळी DNR असं म्हणतो, अशी एक वैद्यकीय संज्ञा अवेलेबल आहे. परंतु आत्तापर्यंत प्रॉब्लेम काय होता की ही संज्ञा जरी वैद्यकीय असली तरी त्याला कायदेशीर पाठबळ नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये नेमकं काय झालं की DNR विषयी चर्चा करायची ह्याच्याविषयी क्लॅरिटी डॉक्टरांच्या मनात आहे. त्याला ते कायदेशीर पाठबळ नसल्यामुळे ते जसं एक इन्फॉर्मल पद्धतीने जे व्हायचं,
आता ते फॉर्मल पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे डॉक्टरांना काही नव्याने शिकण्याची गरज नाही आहे. डॉक्टरांना फक्त एवढं कनेक्ट करण्याची गरज आहे की जे इन्फॉर्मल होतं ते आता फॉर्मली करता येणं शक्य आहे. फॉर्मल असण्याचा सर्वांनाच फायदा आहे. रुग्णांना फायदा आहे, नातेवाईकांना फायदा आहे, डॉक्टरांना स्वतःला फायदा आहे. त्यामुळे तशी तशी बाबा कमिटी नेमून त्या 3 डॉक्टरांनी समुपदेशन करून नातेवाईकांचं किंवा ह्यांनी हे असं असं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं आहे, त्याच्यात जे त्यांनी म्हटलेलं आहे तर त्या स्टेजला हा रुग्ण पोचलेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्यांच्या ॲडव्हान्स डिरेक्टिव्हची अंमलबजावणी जे तुम्ही जाणून दिलं आहे आम्हाला नातेवाईकांनी, त्याची अंमलबजावणी करण्याची ही वेळ आलेली आहे असं आम्हाला वाटतं. तर आम्ही पुढे जाऊ ना, त्याच्यावरती नातेवाईक म्हणतील की हो पुढे तुम्ही जा. त्याचे जे काय पेपर वर्क असेल तिथल्या तिथे की बाबा ही झाली कमिटी, हे कमिटीचं मत झालं, अजून 3 डॉक्टर आले त्यांचं मत झालं वगैरे वगैरे. एवढं झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला वेदनारहित पद्धतीने मृत्यू येण्यासाठी म्हणून आवश्यक ती औषध उपाय आहेत. मृत्यू येण्यासाठी नव्हे, वेदनारहित ठेवण्यासाठी म्हणून जे काय आवश्यक उपाय आहेत तर ते उपाय देऊन हॉस्पिटलमधनं तुम्ही घरी येऊन जा असं न सांगता हॉस्पिटलमध्ये ठेवून योग्य ती नर्सिंग केअर देऊन त्यांना वेदनारहित ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करून मग त्याच्यानंतर त्यांना अत्यंत शांतपणे त्यांना त्यांचा देह एक्झिट करून बाहेर पडण्याचा जर का मार्ग जर का कायदेशीर पद्धतीने जर अवेलेबल असेल तर तो सगळ्यांसाठी सुकर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रुग्णासाठी नक्कीच सुकर आहे. बाकीच्या सगळ्यांचं सोडा, ज्याच्यासाठी चाललेलं आहे त्याच्यासाठी तर तो नक्कीच सुकर होऊ शकतो. कारण तुम्ही आत्ता बोलला, मी या विषयाकडे येणारच होते की बरेचदा असं आपल्याला सांगितलं जातं की आता तुमच्या पेशंटला काही उपचार नाही, तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन जा आणि काय जे काय व्हायचं असेल ते त्याचं तुमच्या घरीच होऊ देत, असं बरेचदा सांगितलं जातं. तर वस्तुस्थिती तशीच आहे ना. कारण जोपर्यंत आम्हाला गव्हर्न करणारे कायदेच बदलत नाहीत मग तोपर्यंत समजा एखादा डॉक्टर किंवा एखादं हॉस्पिटल जर का म्हणालं किंवा हे असं सगळं व्हेंटिलेटर बंद वगैरे आम्ही करू शकत नाही किंवा नाही तर तुम्ही घरी येऊन जा, मग तुमच्या जबाबदारीवर जे काय व्हायचं असेल ते होईल, आमच्याकडे परत येऊच नका, आम्ही ना तुम्हाला डेथ सर्टिफिकेट देऊ, आम्ही काय करू. कारण तुम्ही अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस घरी गेलेला, तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती आहात. पण त्यांनी फायदा कोणाचाच होत नाही आहे ना. म्हणजे त्यांनी रुग्णाचा काहीच फायदा होत नाही आहे त्याच्यामुळे किंवा ना नातेवाईकांचा फायदा होतो आहे. त्यामुळे जर व्यवस्था आहे आणि कायदेशीर व्यवस्था, कायदेशीर पाठबळ असणारी जर का व्यवस्था आहे तर मग त्याचा वापर न करण्याचं मला काही कारणच दिसत नाही. अगदी आपण शेवटाकडे आलो आहे डॉक्टर. मला फक्त आता एवढं सांगा की एखादी व्यक्ती आता हॉस्पिटलमध्ये भरती झालेली आहे, त्याच्यावर उपचार चालू आहे, तर त्यांनी त्या हॉस्पिटलला काय सांगायला हवं आहे की अशा पद्धतीचं आमच्याकडे ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह आहे आणि ते कुठेतरी कस्टोडियनकडे रेजिस्टर्ड आहे, तर ह्याला एक फेस असं काही आत्ताच्या घडीला तुम्ही म्हणालात नाही आहे, ते ॲप वगैरे होणार आहे, पण हॉस्पिटल्स ना आपण काही वेगळं असे डॉक्युमेंटेशन करण्याची गरज आहे का, की जसं तुम्ही म्हणाला DNR किंवा बरेचदा आपल्या स्वतःच्या इच्छेने घरी घेऊन जातात पेशंट्सना, तर अशा वेळेला हॉस्पिटल्सची काय जबाबदारी आहे आणि हॉस्पिटलचा रोल काय आहे ते सांगा. नाही, मला असं वाटतं की इथे थोडंसं म्हणजे कन्फ्युजन आहे ह्या प्रश्नामध्ये. मला असं वाटतं म्हणजे बघा बेसिकली विषय असा आहे की आज आपण असं धरून चालूया की आज समजा एक व्यक्ती आहे, तिला आज कॅन्सर आहे असं कळलेलं आहे, बरोबर, आणि म्हणून त्या व्यक्तीने आज ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं, ठीक आहे, आणि 6 महिन्यांनी 8 महिने बरं बनवल्यानंतर मी मगाशीच सांगितलं की तुम्ही बनवल्यानंतर कस्टोडियनकडे तुम्ही दिल्यानंतर तुमच्या ओरिजिनल ॲडव्हान्स डिरेक्टिव्हवरती कस्टोडियनचा शिक्का तुम्ही मारून घ्यायचा आहे, हे मी ऑलरेडी सांगितलं, आणि त्या ओरिजिनलच्या कॉप्या करून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना द्यायच्या, हे मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. आता अशी कल्पना करा की एक वर्षभरानंतर समजा त्यांची परिस्थिती खरोखरच तशा प्रकारची गहन जर का झाली आणि जर का ते हॉस्पिटलमध्ये गेले समजा जर का, तर पहिला विषय काय करायला हवा की त्या नातेवाईकांनी ती कॉपी दिली पाहिजे ना डॉक्टरांना की बाबा ह्यांनी असं असं 1 वर्षापूर्वी बनवलेलं आहे तर ही बाबा त्याची कॉपी आहे, इथून पहिली सुरुवात आहे. नातेवाईकांनी जर का दिले नाही तर काय हॉस्पिटलला कळू शकत नाही की ह्यांनी असं बनवलंय वगैरे. हा पहिला भाग. बरं, वर्षभराने जर का झालं समजा जर का, तर काय वर्षभराच्या अगोदर तुमच्याकडे दिलंय का हे विचारणं सहज शक्य आहे ना. मी जे तुम्हाला उदाहरण जे सांगितलं ते 40 वर्षांनी झालं तर काय, 30 वर्षांनी झालं काय ह्याच्याविषयी सांगितलं, बरोबर आहे. पण 6 महिन्यांनी वर्षभराने झालं तर काय ते सहज शक्य आहे शोधून काढणं की बाबा तुमच्याकडे ह्या तारखेला बाबा हे आलं होतं का नव्हतं, तुमच्याकडे सबमिट झालंय का नाही, बरोबर. ह्याच्यात काय मला कठीण काय आहे असं दिसत नाही. म्हणजे हॉस्पिटलनी ते कस्टोडियनकडे व्हेरिफिकेशन करायला हवंय का? एक्झॅक्टली. म्हणजे डॉक्टरांनी म्हणजे काय
सुप्रीम कोर्टने असं म्हटलेलं आहे की डॉक्टरांनी आणि पर्यायाने हॉस्पिटलने ते व्हेरिफिकेशन करायला हवं. आता ते जर का डिजिटाइज असेल तर त्याला कोणालाच फोन करावा लागणार नाही, त्यामुळे डॉक्टरांचं काम सोपं होईल. बरं समजा जोपर्यंत नाही आहे समजा, मग तरी पण आपण एक फोन उचलून तर करू शकतो ना व्हेरिफिकेशन, की बाबा तुम्ही वॉर्डमध्ये, बरं त्या वॉर्डच्या मेडिकल ऑफिसर बरोबर प्रत्येक हॉस्पिटलचं काही ना काहीतरी दररोज म्हणजे असतं, फॉर्म भरायचं, अमकं करायचं, तमकं करायचं, मग त्याच्याकडे वर्षभरापूर्वीची विचारणा करणं काहीच कठीण नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पहिली स्टेप म्हणजे हे ऑथेंटिकेशन करणं की बाबा हे डॉक्युमेंट खरं आहे का. हे जरी डिजिटाईज झालेलं नसेल तरी पण नजीकच्या भविष्य काळामध्ये हा काहीच प्रॉब्लेम नाही, हा हे सहज शक्य आहे. नक्की. आता एकदा ते झालेलं आहे म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न असा येतो की हॉस्पिटल आणि डॉक्टरने माहिती पाहिजे की बाबा माझ्यावरती कायदेशीर बंधन काय घातलेलं आहे, सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमुळे माझ्यावरती कुठल्या प्रकारचं कायदेशीर जबाबदारी कोर्टाने माझ्यावर घातलेली आहे, ह्याची पहिली आधी त्या डॉक्टरला जाणीव असली पाहिजे. ती जाणीव हळूहळू होते आहे, अजून काय प्रत्येक डॉक्टरला ती काय जाणीव नाही आहे, पण निदान कमीत कमी म्हणजे काय म्हणतात त्याला, लोहा गरम होणे के वजह से. मग डॉक्टरांचे आम्हाला फोन येतात, नातेवाईकांचे आम्हाला फोन येतात किंवा असं असं आम्ही काहीतरी अर्धवट ऐकलंय, मग पुढे काय कोणालाच काय कळत नाहीये. मग सध्या आम्ही त्यांना सांगतोय इन्फॉर्मली किंवा तुम्ही अशा प्रकारे करा, असं असं आहे, हे घ्या जजमेंट, हे पॅरेग्राफ वाचा, अमुक करा, असं आता सध्या आम्ही त्यांना सांगतोय. पण मी म्हटल्याप्रमाणे की म्हणजे ही काय परमनंट व्यवस्था असू शकत नाही, पण शेवटी असं आहे ना की हळूहळू जसं आपण जसं उदाहरणार्थ की गर्भपात कायदा मग पूर्वी नव्हता, मग तो आला, मग आता सगळ्यांना माहिती आहे ना, वेळ गेला त्याच्यासाठी. मग तशीच ती व्यवस्था बनेल. आता ती किती फास्ट बनावी हे सरकारवरती आणि पर्यायाने समाजावरती अवलंबून आहे. की आता जसं तुम्ही हे प्रबोधनात्मक कार्यक्रम करतात, आता असं जर का लोकांनी ते लावून धरलं जर का की ज्याच्यामुळे, आणि इव्हन वैद्यकीय संस्थांनी पण जर का ते लावून धरलं तर काय लोकांपर्यंत हल्ली डिजिटल माध्यम वगैरे इतकं आहे की सहज पटकन माहिती, पूर्वीसारखं काय अगदी वर्षानुवर्ष माहिती पोचण्यासाठी लागण्याचं काही कारण नाही आहे, पण त्याला इच्छाशक्ती हवी. ती इच्छाशक्ती जर समाजाने जर दाखवली तर माझ्या मते हे लोकांपर्यंत, डॉक्टरांपर्यंत, हॉस्पिटलांपर्यंत पोचायला काय फार वेळ लागण्याचं काही कारण नाही. खूप छान माहिती सांगितली. विषय तसा गंभीर आहे, पण या विषयावर बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जगण्याचा जो अधिकार आहे, जगणं हे सुंदर असावं, त्यामुळे आपल्याला छान पद्धतीने आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि तुमचं काम खूप मोठं आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान पद्धतीने इथे आपल्या प्रेक्षकांना हा विषयाचा उलगडा करून दाखवलेला आहे, त्यामुळे खूप खूप आभारी आहे. संस्थेच्या वतीने धन्यवाद देते तुम्हाला. आणि परत येत राहा. तुम्ही अजून PIL दाखल केलेले आहेत, तर असेच विषय जे आपल्या ग्राहकांच्या हिताचे असतील ते आपण घेतच असतो आपल्या पॉडकास्टवर. तर नक्की परत या. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला आता कळलं असेल की हा विषय किती महत्त्वाचा आहे. आत्ता जरी हा विषय नवीन असेल तरी नवीन विषय आपल्याला घेतले पाहिजे, त्यावर बोललं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर अंमलबजावणी पण करता आली पाहिजे. आता अंमलबजावणी करण्याचं काम हे सरकारचं आहे. सरकारने सुद्धा याच्यावरच्या काही SOP हॉस्पिटल्सना दिल्या पाहिजे की कशा पद्धतीने त्यांनी असं एखादं डायरेक्टिव्ह आलं तर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. हॉस्पिटल्सनी डॉक्टरांसाठी असायला हवं. आणि आपल्या ग्राहकांसाठी जेव्हा आपण अशा सेवा घेतो तर तेव्हा आपल्यालाही आपल्या परिवाराकडे ती, सर म्हणाले तसे, एक ती ॲडव्हान्स डायरेक्टिव्हची कॉपी आपल्याकडे असली पाहिजे. आपण ती योग्य वेळी त्या डॉक्टरांना ती दाखवली पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने, त्याच्या अनुषंगाने त्या व्यक्तीचं जे मत आहे, त्यांची जी इच्छा आहे, जी त्यांनी ते व्यवस्थित असताना लिहून ठेवलेले आहे आणि ते त्यांनी आपल्या परिवाराला सांगून ठेवलेलं आहे, त्याची कस्टोडियनकडे नोंदही करून ठेवलेली आहे, तर त्यांच्या इच्छेचा आदर करणं हे त्या परिवाराचं सुद्धा काम आहे. तर त्यामुळे हा विषय खूप छान आहे. आणि अजून एक मला असं सुचवावंसं वाटतंय माझ्याकडनं, समजे आपण संस्थेच्या विषयी वतीने सांगू शकते मी, की सरकारने या विषयावर एक हेल्पलाईन निर्माण करावी, जेणेकरून कुणालाही काही या विषयावरच्या शंका असतील तर त्या हेल्पलाईनला फोन करून ते जास्त ह्याच्या बद्दलची माहिती घेऊ शकतील. तर त्यामुळे हा विषय खूप छान आहे. प्रत्येकाने विचार करा. आणि जसं आपण आपल्या प्रॉपर्टीसाठी विल बनवतो, तसंच आपल्याला स्वतःला कशा पद्धतीने
वेदनारहित मृत्यू यायला हवा, ह्या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. आणि ह्याविषयी तुम्ही एक लिव्हिंग विल, जसं सर म्हणाले तसं लिव्हिंग विल तुम्ही स्वतः बनवू शकता आणि ते कस्टोडियनकडे, जे तुमच्या वॉर्डमध्ये मेडिकल ऑफिसर आहेत ते त्यांना कस्टोडियन म्हणून नेमलेलं आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही ते रेजिस्टर करू शकता. तर मंडळी, आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. तुमच्या कॉमेंट्स आमच्यापर्यंत नक्की येऊ द्यात. अशा पद्धतीने तुम्ही काही केलेलं आहे का, किंवा तुम्हाला काही अडचणी आल्यात त्याही तुम्ही नक्की आम्हाला कळवा. आपण सरांशी बोलून तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान नक्की आपण मिळवून द्यायचा प्रयत्न करू. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले कार्यक्रम बघत राहा. अनेक विषय आपण घेतलेले आहेत, त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतला फॉलो करा, ग्राहक गप्पांचे एपिसोड बघा आणि आपलं नेहमीच स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि जागरूक राहा. धन्यवाद.